महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे। आता महायुतीचा देखील जागा वाटपाचा तिढा सुटलाय। भाजप आणि शिंदेची शिवसेना नेमक्या किती जागा लढवणार हे जवळपास निश्चित झालंय। नेमका काय आहे हा फॉर्म्युला, कोण असणार मोठा भाऊ, पाहूयात हा रिपोर्ट। मुंबईत महायुतीचं जागा वाटप अखेर ठरलं। भाजपच मोठा भाऊ 140 जागा लढणार। शिंदे शिवसेनेला मिळणार 87 जागा। ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीचा तिढाही सुटणार। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर जागा वाटप जाहीर झालं नसलं तरी त्यांनी महायुतीवर आघाडी घेतल्याचं मानण्यात येत होतं। महायुतीच्या नेत्यांनी त्यानंतर तातडीनं बैठका घेत मुंबईतलं जागा वाटप निश्चित केलं। मुंबईत 125 जागांसाठी शिंदे शिवसेना आग्रही होती। हा आग्रह कमी करण्यात भाजपला अखेर यश आलंय। भाजप 140 जागा, शिंदे शिवसेना 87 जागा। भाजपसोबत असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपाई आठवले गटाला तर शिंदे शिवसेनेसोबत असलेल्या आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेला भाजप आणि शिंदे सेनेच्या कोट्यातून जागा सोडण्यात येणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याजवळ झालेल्या चर्चेनंतर हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला। ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, कल्याण, डोंबिवलीमध्ये येत्या 2 दिवसांमध्ये युती होईल। युतीची घोषणा वरिष्ठ नेते करतील। त्या संदर्भामध्ये त्यांच्या सर्व बैठका आजही चालू आहेत आणि मला वाटतं त्या सकारात्मक बैठका चालू आहेत, म्हणून युती होणार एवढं मात्र निश्चित आहे। भाजपा सेना युती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे। उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील। आज आम्ही बसणार आहोत, अतुलजी आणि मी, मराठवाड्याच्या सर्वच महानगरपालिकेबद्दल। काल आम्ही विदर्भात बसलो, तर मला वाटतं की फार काही कन्सेन्सस नाही आहे, थोडे कन्सेन्सस आहे, पण मला वाटतं होऊन जाईल। त्या ठिकाणी ज्या स्ट्रेंथ आमच्या आहे त्या स्ट्रेंथच्या आधारावर, सीटिंग किती आहे त्याच्या आधारावर, त्या उरलेल्या सीट किती याच्या आधारावर असे महायुतीचे 4-5 पॅरामीटर आहे। 125 जागांसाठी आग्रही असलेल्या शिंदे शिवसेनेला केवळ 87 जागांवर समाधान मानावं लागल्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे। शिंदे शिवसेनेला मिळालेल्या 87 जागा कोणत्या आहेत हेही पाहण्याची गरज असल्याचं मत व्यक्त होतंय। की जरी देखील त्यांना 97 सीट जरी दिले असतील, 87 सीट जरी त्यांना दिले असतील, पण त्यातले बहुसंख्य लोक हे भारतीय जनता पार्टीकडनं पण देखील दिलेले उमेदवार असतील आणि त्यातूनच हे महायुती कुठे राहिली आहे, राष्ट्रवादी कुठे आहे त्याच्यात। आणि हे जर तुम्ही बघितलं असेल की या दोघांमध्ये ही यादी आणि किंवा ही युती ही फक्त भारतीय जनता पार्टीची आहे, शिवसेना तिकडे कुठेही नाही। महायुतीचं जागा वाटप ठरल्यानंतर आता येत्या 1 ते 2 दिवसात उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत आणि फॉर्म भरण्यास सुरुवात देखील होईल अशी माहिती आहे। उमेदवारांना शनिवारपासून एबी फॉर्मचं वाटप केलं जाण्याची शक्यता आहे, तर काही जागी बंडखोरी टाळण्यासाठी रस्सीखेच असलेल्या जागांची उमेदवारी शेवटच्या क्षणी घोषित केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। मुंबईचा तिढा सुटल्याचं मानण्यात येत असलं तरी मात्र ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर या महापालिकांचा जागा वाटपाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे। या 4ही महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून युतीत जास्तीत जास्त जागांची मागणी करण्यात येते आहे। मुंबईसोबत या महापालिकांचा तिढा सुटावा यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 4 दिवस शिल्लक आहेत। 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत। मात्र तरीही अद्यापही महायुतीचा निर्णय झालेला नसल्यानं इच्छुक उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागलाय। मुंबईसारखाच इतर महापालिकांचा जागा वाटपाचा तिढाही कधी सुटेल याकडे इच्छुक डोळे लावून बसलेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।